मित्र हो, चालण्याचा व्यायाम हा असा व्यायाम आहे जो कोणीही कधीही कुठेही करू शकतो। तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, अगदी 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त मजबूत ठेवू शकता। चालण्याचा व्यायाम शरीराच्या प्रत्येक अवयवांच्यासाठी अक्षरशः नैसर्गिक वरदान मानला जातो आणि म्हणूनच हल्ली बरेच जण हा व्यायाम करताना आपल्याला दिसून येतात। परंतु 90% पेक्षा जास्त लोकांना चालण्याच्या व्यायामाचं नेमकं शास्त्रीय तंत्र किंवा पद्धतच माहीत नसते। त्यामुळं या व्यायामाचा त्यांना मनावा तितका फायदा होत नाही। बहुतांशी वेळेला काही लोकांना याचा तोटा देखील होताना दिसून येतो, कारण याच्याबद्दल त्यांना शास्त्रीय माहितीच नसते। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालण्याचा व्यायाम नेमका कुठल्या शास्त्रीय तंत्रानं किंवा पद्धतीनं करायचा, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त 100% फायदा करून घेता येईल। यासोबतच कोणत्या वयामध्ये किती चालावं, कुठल्या वेळेला चालावं, चालण्याच्या व्यायामाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये असणारे जे प्रश्न आहेत, शंका आहेत, याची देखील उत्तरं मी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक प्रश्न विचारतो, तुम्ही दररोज चालता का? चालता तर किती चालता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। चालायचं नेमकं कसं, चालण्याचं शास्त्रीय तंत्र किंवा पद्धत कुठली आहे, ज्या पद्धतीचा अवलंब करून आपण चालण्याच्या व्यायामाचा अगदी 100% फायदा करून घेऊ शकतो। मित्र हो, बरेच लोक काय करतात, चालताना गप्पा मारतात, टिंगलटवाळी करतात, चेष्टा मस्करी करतात, सिरियस नसतात, अजिबात त्यांना त्या चालण्याच्या व्यायामाचं गांभीर्य नसतं। काही जण तर बागेमध्ये चालायला लागल्यासारखं चालतात, इकडं बघ तिकडं बघ, मध्ये स्पीड वाढव, मध्ये स्पीड कमी कर, मध्येच कोणाला तरी बोलत थांब, असले प्रकार तुम्ही करू नका। काही लोक काय करतात, त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याबरोबर चालायला फिरायला येतात। ते कुत्रं जिकडे वळल किंवा जिकडे त्यांना वळत घेऊन जाईल तिकडे ते वळत जातात। मग कधी कधी त्यांचा स्पीड वाढतो, कधी कधी त्यांच्या हाताला हादरा बसतो, कधी त्या कुत्र्याच्या मागे पळतात। याला काय चालण्याचा व्यायाम गांभीर्यानं करणं म्हणत नाही, त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही। आता पाहूया चालण्याच्या व्यायामाचं नेमकं शास्त्रीय तंत्र काय। याच्यामध्ये फक्त 5 सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली टिप आहे ती म्हणजे चालण्याचा व्यायाम करत असताना तुमच्या शरीराची ठेवण, पोझिशन, पोश्चर कसं असलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी चालतोय आणि कशा प्रकारे चालायचं नाही। तर हो, चालताना शरीराची ठेवण कशी आहे याच्याकडे आवर्जून लक्ष द्या। चालताना आपले खांदे खाली ओघळलेले नसावे, ते एका सरळ रेषेमध्ये असावे। एक खाली किंवा एक वरी असा अजिबात नसावा। खांदे थोडेसे पाठीमागच्या बाजूला, थोडेसे खाली आणि ढिले सोडलेले असावे। चालताना पाठीला कधीही बाक नसावा। असं जर केलं तर तुमच्या पाठीच्या आणि मानेचे जे मणके आहेत त्याच्या बाजूला असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यावरती जास्तीचा ताण येऊन तुम्ही चालण्याचा व्यायाम करताना लवकर थकून जाणार आहात, तुम्हाला लवकर दम लागणार आहे। याउलट जर तुम्ही तुमच्या पाठीचा कणा जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त उंच करण्याचा प्रयत्न केला, तुमची मान सरळ ठेवली, नजर समोर ठेवली, तीक्ष्ण ठेवली, साधारण तुमची चालताना नजर हे 10 ते 20 फूट लांब असली पाहिजे आणि सरळ एका रेषेमध्ये असली पाहिजे। तुमची जी हनुवटी आहे ती जमिनीला समांतर असली पाहिजे, ती खूप जास्त खाली किंवा खूप जास्त वर नसली पाहिजे। सोबतच पाठीचा मणका त्याच्या सरळ नैसर्गिक स्थितीत असायला पाहिजे। चालताना तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास भरलेला पाहिजे। असं केल्यानं तुमच्या पाठीच्या किंवा मानेच्या स्नायूला अजिबात ताण येणार नाही आणि तुम्ही लवकर थकणार नाही। तुम्ही तुमच्या चालण्याच्या व्यायामाचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा आणि आनंद देखील घेऊ शकता, कारण अशा प्रकारच्या पोझिशनमुळे तिथं असणाऱ्या वेदना, तिथं असलेली जी आखड आहे ती कमी होऊन तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे, तिथल्या मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी फायदा होणार आहे। नंबर 2, चालताना पोटाचे स्नायू हे ताणलेले असावे, सरळ एका रेषेमध्ये असावे। पोट पुढे खेचलेलं किंवा मागं ओढलेलं असं अजिबात नसावं, एका सरळ रेषेमध्ये असावं आणि ताट असावं। शक्यतो चालताना प्रत्येक पाऊल टाकत असताना तुमच्या बेंबीचा जो भाग आहे तो आत ओढायचा तुम्ही आवर्जून
प्रयत्न करा, खेचायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो मणका आहे पाठीचा तो एका सरळ रेषेमध्ये येण्यासाठी फायदा होईल आणि त्याच्यावरती जास्तीचा ताण येऊन तुम्हाला चालल्यानंतर पाठ किंवा कंबर दुखीचा त्रास अजिबात होणार नाही. यासोबतच असं केल्यानं तुमच्या शरीराचा चांगला बॅलन्स अर्थात समतोल राखला जाईल, ज्यामुळे शरीराचा बांधा, शरीराची पोझिशन, शरीराची ठेवण एक डामडौल होण्याच्यासाठी मला मदत होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, चालताना कधीही जेव्हा तुम्ही पाऊल टाकणार आहात दुसरं, तेव्हा ते पाऊल तुम्ही पहिल्यांदा टाचेवरती टाका आणि त्याच्यानंतर पूर्ण पाय तुम्ही जमिनीवर ठेवा. कधीही चालत असताना तुम्ही सपाट पाय जसाचा तसा जमिनीवर ठेवू नका किंवा चालत असताना पाऊल टाकताना सगळ्यात सुरुवातीला तुम्ही पंजावरती किंवा बोटावरती कधीही जमिनीवर ठेवू नका. समजा ही तुमची टाच आहे, ही टाच तुम्ही अगोदर जमिनीवर ठेवा आणि त्याच्यानंतर पूर्ण तुमचा पाऊल ठेवा. असं केल्यानं चालून आल्यानंतर तुमचे तळपाय किंवा घोटे, गुडघे किंवा पिंढऱ्या, मांड्या अजिबात दुखणार नाहीत. यासोबतच तुमच्या पायावरती, टाचेवरती किंवा हाडांच्या वरती जास्तीचा ताण येणार नाही, त्याची झीज होणार नाही, पायाचं जमिनीवरती जास्त घर्षण होणार नाही, पायाला जास्त झटका किंवा जर्क हादरा बसणार नाही. किंवा अगोदर तुमचे घोटे, गुडघे किंवा पाय, पिंढऱ्या दुखत असतील तर ते कमी होण्यासाठी देखील अशा प्रकारच्या चालण्यानं तुम्हाला मदत होणार आहे. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं पाऊल टाकता तेव्हा पायाच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्यांमधून जाणारा रक्तप्रवाह अतिशय चांगल्या प्रकारे प्रसारित होतो, रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, तिथं असलेल्या स्नायूमधली आखड कमी होऊन तिथे एक रिलॅक्सेशन येतं. नैसर्गिक फायदा तुम्हाला या सगळ्या वेदनेपासून दूर राहण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी किंवा त्या कमी करण्यासाठी मदत होते. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, चालताना तुम्ही हात कसे ठेवायचे, हाताची पोझिशन कशी असली पाहिजे. तर हाताची पोझिशन ही एका सरळ रेषेमध्ये असली पाहिजे. कधीही तुम्ही अशा प्रकारे क्रॉस हात घेत चालायचं नाही. हात तुम्ही कधीही चालताना कोपरातून दुमडायचा नाही. तुम्हाला हात पूर्णपणे पेंडुलम सारखा काय करायचा आहे, ह्या खांद्यातून, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी चालतोय ते, तर ते खांदे तुम्हाला सरळ एका रेषेमध्ये तुम्हाला घ्यायचे, ते खांद्याच्या वर जाणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. जसं सैनिक, सोल्जर चालतात अशा पद्धतीनं लेफ्ट राईट करत तुम्हाला चालायचं आहे. तुम्ही म्हणाल असं जर चाललो आम्ही तर आम्हाला लोक गार्डन मधले किंवा जिथं आम्ही चालायला जातो ते नाव ठेवतील. लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी किंवा लोकांनी कौतुक करण्यासाठी आपण फिरायला जात नाहीत. बरेच जण फॅशन म्हणून फिरायला जातात. मी असं चालले तरच छान दिसेल, तसं चाललं तरच छान दिसेल. बऱ्याच जणांना सवय असते काहीतरी वेडीवाकडी हालचाल करून लोकांना आकर्षित करून घ्यायचं. तर असं अजिबात नाही. लोकांकडे चालताना किंवा कुठलाही व्यायाम करताना अजिबात लक्ष देऊ नका. तर हात तुमचा सरळ एका रेषेमध्ये पुढं जेवढा शक्य होईल तेवढा वर घ्यायचा आहे, परंतु तो खांद्याच्या वर येऊ द्यायचा नाही. पाठीमागं देखील जेवढा पाठीमागं घेता येईल तेवढा तुम्ही घ्या आणि उजवा डावा असा आदला बदल करून तुम्ही लेफ्ट राईट अशा प्रकारे चालू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या मानेच्या, खांद्याच्या, हाताच्या, दंडाच्या ज्या मांसपेशी आहेत, पाठीच्या मांसपेशी ज्या आहेत त्यांना अतिशय चांगला स्ट्रेच मिळेल आणि नैसर्गिकरित्या ते मजबूत होण्यासाठी आणि तिथले आजार कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे, चालत असताना कधीही आपापसात बोलू नका, गप्पा मारू नका. चालताना तुमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या श्वासावर केंद्रित करा. असं जर केलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. का बरं? कारण चालण्याचा व्यायाम हा कार्डिओ रेस्पिरेटरी प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामुळे तुमच्या फुफ्फुसाला आणि हृदयाला चांगला फायदा होणार आहे. आपल्याला माहित आहे फुफ्फुस आणि हृदय एक सूत्रतेनं काम करतात, ते एकमेकाच्या मदतीनं काम करतात आणि म्हणूनच आपण चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतो, तंदुरुस्त राहू शकतो. चालण्याचा व्यायाम आपल्या फुफ्फुसाच्या आणि हृदयाच्या कामामध्ये एक सूत्रता आणतो. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक चालता, तुमच्या श्वासावर चालताना लक्ष केंद्रित करता, तेव्हाच तुम्हाला फायदा होतो. लांब श्वास घ्या, लांब सोडा किंवा नॉर्मल श्वास घ्या, मात्र श्वासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित ठेवा. तोंड अजिबात उघडू नका. नाकानं श्वास घ्या. जर कधी सर्दी झाली किंवा काय झाले तेव्हा तुम्ही तोंडानं श्वास घेऊ शकता. नाहीतर मला सर्दी झाली, आता डॉक्टरांनी तोंड उघडून घ्यायला सांगितलं नाही, मी आज चालणार नाही, असं नाही करायचं. बऱ्याच जणांना फोनवर बोलत चालण्याची सवय असते. चुकून सुद्धा करू नका. कारण चालताना जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला लवकर थकण्याची किंवा लवकर दम लागण्याची शक्यता असते. तर हे झाले चालण्याचे 5 सोपे टेक्निक. आता पाहूया दररोज कोणी किती चालावं, वयोमानानुसार किती चालावं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, आजपर्यंत तुम्हाला चालण्याचा सराव नसेल, तुम्ही एक ठिकाणी बसून राहत असाल, आता तुम्ही चालण्याचा व्यायाम करायला सुरुवात करणार असाल तर सुरुवात तुम्ही 5 ते 10 मिनिटापासून करा. त्याच्यानंतर 20 मिनिट करा,
30 मिनिट, 40 मिनिट अशा प्रकारे तुम्ही 1 तासापर्यंत हा वेळ तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार, वयानुसार तुम्ही ठरवू शकता. जर तुमचं वय खूप जास्त असेल, मित्र हो तुमचं वय किती का असे ना, या चालण्याच्या व्यायामाच्या बाबतीमध्ये एक साधा सोपा ठोकताळा तुम्हाला सांगतो. तुमच्या शरीराला सहन होईल असंच तुम्ही चालण्याचा व्यायाम करा. कोणी म्हणेल डॉक्टर मी फक्त 2 किलोमीटर चालू शकतो, नो प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, ते नियमितपणे तुम्ही केलं पाहिजे. वैद्यकीय शास्त्रानुसार आपल्या शरीराला दररोज 10,000 पावलं चालणं अपेक्षित आहे. आता ही 10,000 पावलं कशी मोजायची, तर साधारण 1 किलोमीटर मध्ये 1300 ते 1500 पावले आपले होतात. त्याच्यानुसार तुम्ही ठरवा. नसेल तर हल्ली घड्याळ मिळतात किंवा मोबाईलमध्ये ॲप असतात, तुम्ही ते पिडोमीटर किंवा अजून काही चालण्याचे फिटनेसचे ॲप असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पावलं अतिशय चांगल्या प्रकारे काउंट होण्यासाठी मदत होते. कुठल्या वेळेला चालायचं, तर सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर तुम्ही चालायला सुरुवात करा. तुम्ही चालत चालतच तुमच्या अंगावरती सूर्यकिरण पडतील, तुमचं नंबर 1 मस्तपैकी सूर्यस्नान होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी, तुम्ही दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी, तुमचा दिवसभर मूड चांगला राहण्यासाठी या सूर्यस्नानाचा तुम्हाला फायदा होणार आहे. यासोबतच तुम्ही सायंकाळी किंवा रात्री जेवणाच्या नंतर 2 तासांनी देखील चालण्याचा व्यायाम करू शकता. दिवसभरामध्ये देखील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा चालण्याचा व्यायाम करण्याची संधी शोधा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि दिवसभराचं तुमचं जे टार्गेट आहे 10,000 पावलाचं, 8,000 पावलाचं, तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार तुम्ही ते पूर्ण करा. चालण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांबरोबर जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. मित्र मैत्रिणी बरोबर जाऊ शकता, नातेवाईकांच्या बरोबर फिरायला जाऊ शकता. तुम्ही चालण्याचे ग्रुप करता, म्हणजे समूह असतात, चालण्याचे जे ग्रुप असतात, व्यायामाचे ग्रुप, त्यांच्याबरोबर देखील चालू शकता, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही. शक्यतो एकटं चालणं तुम्ही टाळा, तुम्हाला मजा येणार नाही. सोबतच जर तुम्हाला हेडफोन लावून गाणी ऐकायची असतील तर लक्षात ठेवा, त्या गाण्याचा आवाज कमी असला पाहिजे आणि शक्यतो ती गाणी मंत्र स्वरूपामध्ये किंवा देवाची किंवा प्रेरणादायी असली पाहिजेत. सायलेंट म्युझिक असलं पाहिजे. मोठा आवाज लावून चालण्याचा व्यायाम करू नका, कारण जर तुम्ही रस्त्यावरती, रोडवरती चालत असाल मोठा आवाज लावून किंवा डॉल्बी लावून अजून काही, तर अशा वेळी तुम्हाला मागून येणाऱ्या वाहनाचा धक्का लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते. रोज रोज त्याच रस्त्याला जाऊन कंटाळा आला असेल, तुम्ही वेगवेगळे मार्ग निवडू शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईल. मित्र हो, लक्षात ठेवा, चालण्याचा व्यायाम हा औषध समजून करा, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कधीही त्याचा कंटाळा करणार नाहीत. मी जर चाललो तर माझं पुढचं आयुष्यमान वाढणार आहे. मी जर नियमितपणे चाललो तर माझं हृदयाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. मी नियमितपणे चाललो तर मला पुढं भविष्यामध्ये औषध गोळ्या ह्या आहारासारखं घेण्याची गरज पडणार नाही. मी तंदुरुस्त राहील मनानं आणि शरीरानं देखील. मी चालायला फिरायला जा. पाऊस असेल तर तुम्ही इंडोर, म्हणजे घरातल्या घरात, गॅलरीमध्ये, कॉरिडोरमध्ये, मोकळ्या जागेमध्ये, जिथं छत आहे अशा ठिकाणी देखील चालण्याचा व्यायाम करू शकता, जेणेकरून तुमच्या चालण्याच्या व्यायामामध्ये खंड पडणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालताना लांब लांब ढांगा टाकू नका. हळूहळू अगदी छोटी छोटी पावलं पटपट टाकायचा प्रयत्न करा. चालता चालता मोबाईलमध्ये बघू नका किंवा चॅटिंग करत चालण्याचा व्यायाम अजिबात करू नका, कारण याच्यामुळे तुम्हाला मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी होण्याची शक्यता जास्त आहे. या चालण्याच्या व्यायामाचा चांगला फायदा अजून जास्त करून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने चाला आणि सोबत तुमच्या आहार आणि जीवनशैलीमध्ये देखील सकारात्मक बदल करा. आहार आणि जीवनशैलीच्या बद्दल, वजन कमी करण्याच्यासाठी आपण चांगले व्हिडिओ बनवले आपल्या चॅनलवरती, ते देखील तुम्ही आवर्जून पहा. नक्कीच तुम्हाला तुमचं शरीर तंदुरुस्त, फिट ठेवण्यासाठी मदत होईल. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, कारण इतकी मेहनत घेऊन आवर्जून वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी ही शास्त्रीय माहिती घेऊन येत असतो. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ केल्याचं आम्हाला सार्थक वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र, नातेवाईकांना किंवा तुमच्या व्यायामाच्या ग्रुपमध्ये, व्यायामाच्या, चालण्याच्या, फिरण्याच्या ग्रुपमध्ये आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या चालण्याच्या व्यायामाचं शास्त्रीय तंत्र लक्षात येईल, त्यांना त्याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच नेहमीप्रमाणेच या व्हिडिओला देखील तुम्ही छान छान कमेंट करा. परत एकदा जाता जाता आठवण करतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.